नमस्ते साहित्य उत्सव रविवारचे पाहुणे या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत। सर्वत्र काळोख दाटलेला असताना तळहातावर प्रकाश दीप घेऊन तो काळोख कापण्याची हिम्मत काही मोजके लोक दाखवतात। त्यातलीच एक आपल्या दृष्टीहीनतेवर मात करण्यासाठी आयुष्याचाच दिवा झालेली ती बुद्धिबळ आणि मैदानी खेळातली खेळाडू होऊन राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर आपलं नावलौकिक गाजवते। सामाजिक कार्यकर्ता होऊन समाजाचं देणं लागतं या भावनेतून पेटून उठते। तिच्यातल्या अनेक पैलूंनी आपण थक्क होऊन जातो, कारण तिनं उमटवला आहे प्रत्येक क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वाचा न मिटता येणारा ठसा। अशाच एका पणतीला दीपावलीच्या पूर्वसंध्येला रविवारचे पाहुणे म्हणून आपण आमंत्रित केलंय। नेहा पावसकर अर्थात पूर्वाश्रमीच्या रत्नप्रभा नाईक आज आपल्या सोबत आहेत आणि सुनीता निगम त्यांच्याशी दिलखुलास संवाद साधणार आहे। नमस्कार नेहाताई। साहित्य उत्सवच्या रविवारचे पाहुणे या सदरा अंतर्गत आपले मनपूर्वक स्वागत। नेहाताई, तुम्ही एक स्पोर्ट्स पर्सन आहात, त्यातून दृष्टिबाधित आहात, तर आपण तुमच्याबद्दल जाणून घेणारच आहोत। तुमचा परिचय या अंध जगतात सर्वांना आहे, पण आज रविवारचे पाहुणे या सदरा अंतर्गत आपण तुमच्याविषयी, तुमच्या बालपणाविषयी आणि एकंदर तुमच्या पूर्ण आयुष्याविषयी आपण जाणून घेऊया। तर सर्वात प्रथम मी तुम्हाला असं विचारू इच्छिते की तुमचं बालपण कुठे गेलं आणि मी असं ऐकलं आहे की तुम्ही लहानपणापासून ब्लाइंड नव्हतात, तर तुमच्या लहानपणापासून कॉलेजच्या प्रवासाविषयी आम्हाला, आमच्या श्रोत्यांना सांगा। नमस्कार, मी नेहा पावसकर, नेहा नलीन पावसकर श्रीमती, लग्नापूर्वीची कुमारी रत्नप्रभा मनमोहन नाईक। मी कोकणातली, कोकण म्हणजे दऱ्याखोऱ्यांनी, नदी पर्वतांनी पसरलेला कोकण। त्यामुळे लहानपणापासूनच डोंगर माथ्यावर फिरणं, नदीकिनारी, नदीत डुंबणं वगैरे हे माझे आवडते छंद। वयाच्या 8व्या वर्षी असं लक्षात आलं, मी दुसरीत होती तेव्हा, की मला डोळ्यांनी दिसत नाही आहे। प्रथम पालकांना वाटलं की हिला अभ्यास करावा लागतो, म्हणून ही कारणं सांगते आहे। आम्ही विलेपार्लेच्या गावठाणमध्ये राहायचो मुंबईमध्ये। तिथे आमच्या घरी लाईट नव्हती। मग वडिलांनी कदाचित लाईटमुळे हिला दिसत नसेल म्हणून शेजारच्या चाळीतून लाईट घेऊन अभ्यास करण्यासाठी सांगितलं, तरीसुद्धा मला डोळ्यांनी त्रासच व्हायला लागला। वयाच्या 8व्या वर्षापासून माझी नजर हळूहळू कमी होत गेली। 8वीत जाईपर्यंत डॉक्टरांना ह्या आजाराबद्दल काहीच समजलं नाही। नंतर 10वी गेल्यानंतर नॉर्मली पूर्वी असा नियम होता की ॲक्सिडेंट झालं किंवा हात फ्रॅक्चर झाला तर त्यांना लेखनिक देण्याची पद्धत होती, पण डोळ्यांना प्रॉब्लेम आहे म्हणून लेखनिक देण्याची पद्धत नव्हती। कदाचित मी पहिलीच अशी विद्यार्थिनी असेल जिनी
अंधत्व प्रमाणपत्र नाही, पण डोळ्यांना त्रास आहे म्हणून डॉक्टरांच्या प्रमाणपत्रानुसार लेखनिक घेऊन पेपर लिहिला. 10वी झाल्यानंतर डॉक्टरांच्या सांगण्यावरून मला शिक्षण बंद करावं लागलं, पण मला शिक्षणाची खूप खूप इच्छा होती. मग नंतर मी घरची परिस्थिती बेताचीच असल्यामुळे मी एका गॅस कंपनीमध्ये गॅस बुकिंग करण्याचे काम करू लागली. डोळ्याजवळ घेऊन मला थोडं दिसत होतं, त्याच्या मदतीने मी तिथे सिलेंडर बुकिंग करायचं काम करायची. थोड्या दिवसाने मला प्रभुदेसाई मॅडमनी नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड इथे जाण्यासाठी सांगितलं. तदरम्यान मी टेलिफोन ऑपरेटरचा कोर्स केला होता. मला नोकरीची गरज होती. नॅब जे पूर्वी पासपोर्ट ऑफिसच्या समोर सत्यम सिनेमाच्या इथे होतं, तिथे मी पुनर्वसन केंद्रामध्ये रजिस्ट्रेशन केलं. 1987 साली मी अंधत्व प्रमाणपत्र घेऊन नॅबमध्ये पुनर्वसित झाली. मला ह्या पुनर्वसन केंद्राचा इतका फायदा झाला की मी अंधांप्रमाणे रीडर व रायटर घेऊन मी माझं ग्रॅज्युएशनपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. सदर शिकत असताना सर्व अंध मुलांमुलींसोबत जे मुलींसाठी उपलब्ध असलेले खेळ आणि मुलांसाठी सुद्धा उपलब्ध असलेले खेळ, तसेच वेगवेगळे साहसी खेळ, ह्यामध्ये मी त्या सर्व अंध सहपाठींसोबत सहभागी होऊ लागली. महाराष्ट्र चेस असोसिएशनमध्ये मी बुद्धिबळ शिकत असताना धमाल ट्रेकर्स या ग्रुपची ओळख झाली. दर शनिवार रविवार ते आम्हाला रीडिंग रायटिंग करण्यासाठी करी रोडच्या संस्थेत येत असत. तर त्यांच्यासोबत एखादी मुलगी असेल तर तिला सोबत म्हणून मला येणार का पिकनिकला असं सांगून घेऊन जायचे. पण ते डोंगरावर फिरणं म्हणजे ट्रेकिंग होतं हे मला नंतर कळलं. अशा प्रकारे मी आत्तापर्यंत 25हून अधिक किल्ल्यावर जाऊन आलेली आहे शिवरायांच्या. आणि त्याचबरोबर मी यंग झिंगारो ट्रेकर्ससोबत बेसिक ट्रेनिंग दार्जिलिंगला हिमालयन माउंटेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये 13,500 फुटावर जाऊन केलं. त्या टीमची, महिला टीमची मी लीडरसुद्धा होती. सदर टीममध्ये 15 अंध महिलांनी प्रथमच सहभागी झाल्या आणि सक्सेसफुली तो कोर्स कंप्लीट केला. त्यानंतर मी 17,220 फूट क्षितिधर शिखरावर 8 जून 1992 साली चढली. हा जागतिक विक्रम लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवला गेला आहे. मी भारतातील पहिली अंध महिला आहे जिने हा गिर्यारोहणातील विक्रम लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवला आहे. खूप छान नेहाताई, तुम्ही तुमच्या लहानपणाविषयी सांगितलं आणि लहानपणीच तुम्हाला स्पोर्ट्सची आवड होती हेही सांगितलं. तर अशा रीतीने तुमचा कॉलेजचा प्रवासही झाला आणि तुम्ही अतिशय मेहनतीने तुमचं ग्रॅज्युएशनपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. त्यासोबतच गिर्यारोहणही तुम्ही करत होतात आणि चेसही शिकलात. तर आणि त्यासोबतच तुम्ही हेही सांगितलं की गिर्यारोहणात तुम्हाला लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड हे मानाचं स्थान तुम्हाला लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये मिळालं. तर आता मला असं विचारायचं आहे की हे सगळं करत असताना तुम्हाला अंध जगतात स्पोर्ट्स म्हणजे खेळ हे इतरांना शिकवावं किंवा स्पोर्ट्ससाठीच आपलं अखंड आयुष्य घालवावं हे तुम्हाला कधी वाटलं
आणि हे सगळं करत असताना तुम्ही एका डोळस व्यक्तीशी लग्न केलं. त्याचबरोबर तुम्ही अतिशय खडतर अशा परिस्थितीतून जाऊन एका मुलाला दत्तक घेतलं. तर तुमच्या या सर्व प्रवासाविषयी आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल. आता मी माझं जी आयशा नावाची साहसी खेळातून पुनर्वसन करणारी संस्था ह्याबद्दल सांगते. 1995 15 एप्रिल 1995 साली नलीन दत्तात्रय पावसकर ह्या शासकीय कर्मचारी PWD ऑफिसमध्ये कार्यरत असणाऱ्या डोळस व्यक्तीशी माझं लग्न झालं. मी अंध आहे हे माहीत असताना सुद्धा ह्यांनी माझ्याशी लग्न केलं. सर्वांच्या घरून जसा विरोध असतो अपंग किंवा अंध व्यक्तीशी जेव्हा नॉर्मल व्यक्ती लग्न करतात तेव्हा, तसा आमच्याही लग्नाला खूप विरोध झाला. पण त्या विरोधाला न जुमानता माझ्या पतींनी माझ्याशी लग्न केलं. आणि मला हे सांगायला जास्त आवडेल की जी आयशा ही आमची साहसी खेळातून पुनर्वसन, दिव्यांगांचं पुनर्वसन करणारी जी संस्था आहे, ही माझ्या पतीच्या आग्रहाखातीरच बनवली. अनफॉर्च्युनेटली किंवा फॉर्च्युनेटली म्हणा की 2000 साली माझ्या पतींचे एक मोठं स्कूटरवरचा अपघात झाला आणि त्यामध्ये त्यांना 26 फ्रॅक्चर झाले आहेत आणि ते जवळजवळ 2 वर्ष अंथरुणात होते. तेव्हा त्यांनी स्वतः अपंगत्व अनुभवलं आणि साहसी खेळातून दिव्यांगांचं पुनर्वसन करणारी आयशा या संस्थेची आम्ही स्थापना केली. त्यांचं असं म्हणणं होतं की एकमेव अंध महिला जी साहसी खेळातून जागतिक कर्तृत्वान आहे, जितू म्हणजे नेहा, तर इतरांना पण ह्या सर्व गोष्टी आपण शिकवून पुनर्वसित करू. कारण दिव्यांगांना साहसी खेळातून पुनर्वसन करणारी भारतात अशी कोणतीही संस्था नाही आहे. त्यामुळे आम्ही ह्या संस्थेची स्थापना करून आम्ही अनेक अंध महिलांना, तसंच आत्ता तर आम्ही सर्व प्रकारचे अपंग, मूकबधीर, मंदबुद्धी, ऑर्थोपेडिक हँडिकॅप ह्या सर्व प्रकारच्या अपंगांना राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी निष्णात प्रशिक्षकांकडून प्रशिक्षित करून ह्या स्पर्धांचं भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी तयार करतो. मी जेव्हा हिमालयात गेली, 1992 साली मी हिमालयात गेली आणि तो जागतिक विक्रम झाला. पण जेव्हा 17,220 फुटावर विक्रम करून परत येत असताना आम्ही 3 जण होतो अंध. मी माझ्या लग्नाच्या आधी हा विक्रम केला आहे. माझं नाव रत्नप्रभा नाईक होतं तेव्हा. आणि माझ्यासोबत श्रीकृष्ण घाडीगावकर आणि पद्मकुमार वैद्यर हेही 2 टोटली ब्लाइंड व्यक्ती माझ्यासोबत होते. येताना आम्हाला तिघांना एकच एस्कॉर्ट दिला होता, कारण जाताना आम्हाला वेगवेगळे एस्कॉर्ट दिले होते. येताना फक्त रोपला अडकून खाली यायचं होतं. त्यामुळे एक एस्कॉर्टने फक्त आम्हाला गाईड करायचं होतं. तर त्या एस्कॉर्टने त्या 2 व्यक्तींना तर गाईड केलं, पण मला माझं ॲक्टिवनेस बघून
की त्यांना माहीतच नव्हतं की मी ब्लाइंड आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे की मला दिसत असेल असं अंदाज घेऊन त्यांनी मला सांगितलं की तू रोपला अडक आणि त्यांच्यासोबतच निघ. आणि अडकत असताना माझं जे रोपला जे अडकवतात ते अडकला नाही आणि मी शेजारी असलेल्या 300 फूट व्हॅलीमध्ये घसरू लागली. घसरत असताना माझ्या एस्कॉर्टने मला वरून गाईड केलं की हातात जी आयसेक्स असते, प्रत्येकाच्या हातात एक आयसेक्स बांधलेली असते, ती आयसेक्स समोरच्या बर्फाच्या भिंतीत रुतव, म्हणजे तू तिथे अडकली जाणार. पण मी एवढी घाबरली होती आणि अशी फास्ट पूर्ण स्पीडने खाली सरकत होती, तर अचानक माझा एक साईडने मी त्या बर्फाच्या भिंतीवर आपटली गेली आणि माझ्या हातातली आयसेक्स ऑटोमॅटिक त्या बर्फात शिरली. कदाचित मला परमेश्वराला जिवंत ठेवायचं असेल म्हणून त्यांनी ते घटना घडवली असेल. आणि नंतर माझ्या एस्कॉर्टने खाली येऊन मला हाताला पकडून मग व्यवस्थित गाईड करून मला जो आमचा बेस कॅम्प होता बियास कुंडला, तिथपर्यंत आणून सुखरूप पोचवलं. हे सर्व मला सांगायचं कारण असं की त्या बर्फावर जी मी आदळली त्यात माझ्या छातीत आणि पोटात पाणी झालं आणि ते नंतर कळलं. आणि त्यामुळे माझी जी पोटात आणि छातीत पाणी झाल्यामुळे मला फ्ल्युरसी म्हणजे TBचा एक प्रकार आहे तो झाला. आणि मला हे सांगायला माझ्या पतीचं मोठेपण की जी मी पडली आणि माझ्या छातीत पोटात पाणी झालं, तर ही लग्नाआधीची गोष्ट होती. फ्ल्युरसी झाली आणि मग मी बरी झाली, ऑफिसला जॉईन झाली आणि 1995 साली माझं लग्न झालं. लग्नानंतर 2 वर्ष मुलं झाली नाहीत म्हणून आम्ही 1997ला सर्व जे काही उपचार करायचे असतात ते सुरू केले. तेव्हा कामो हॉस्पिटलमध्ये चेकअपच्या दरम्यान लक्षात आलं की माझी फिलिपाईन ट्यूब जी त्या पोटात पाणी झाल्यामुळे डॅमेज झालेली आहे. त्यानंतर आम्ही इंदिरा हिंदुजा जिने फर्स्ट टेस्ट ट्यूब बेबीचा शोध लावला, त्यांच्याकडे टेस्ट ट्यूब बेबीसाठी सुद्धा प्रयत्न केले. पण हे प्रयत्न करत असताना आमचा तो प्रयत्न फेल झाला आणि मला त्यामुळे खूप त्रास झाला. खूप ॲसिडिटी झाली आणि अक्षरशः की इतक्या वॉमिटिंग व्हायला लागल्या की मी मरते की जगते. मग तेव्हा माझ्या पतींनी असा निर्णय घेतला की आपण मूल दत्तक घ्यायचं. तर मूल दत्तक हे एवढं अवेअरनेस नाही तेव्हा, पण आम्हाला पूर्ण समाजाकडून कुटुंबाकडून खूप त्रास झाला, विरोध झाला. पण त्या विरोधालाही न जुमानता आम्ही एक बाळ दत्तक घ्यायचं ठरवलं. आणि आम्ही ते 6 महिन्याचंच बाळ दत्तक घेतलं, कारण 6 महिन्याच्या बाळाला आपण हाताने फिडिंग करू शकतो, कालवून भरवू वगैरे शकतो. 6 महिन्यापर्यंत त्याला दूध पाजणे वगैरे जे चमच्याने पाजायला मला अडचण झाली असती, तर आम्ही असा निर्णय घेतला की आम्ही 6 महिन्याचं बाळ दत्तक घेणार. आणि आम्ही ते घेतलं आणि आता आमचं बाळ 17 वर्षाचं आहे. ओम नाव आहे त्याचं आणि कीर्ती कॉलेजमध्ये 12वी इयत्तेमध्ये कॉमर्समध्ये ते शिकत आहे. आणि ओमसुद्धा स्पोर्ट्स पर्सन आहे. तो जिम्नॅस्टिकचा स्टेट लेवल प्लेयर आहे, इंटरनॅशनल ॲथलीट्स आहे. तो लाँग जंप आणि 100 मीटर रन हे त्याचे गेम्स आहेत. तो क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी हे सर्व गेममध्ये निपुण आहे. आता
ज्या पण आमच्या संस्थेच्या जेवढ्या पण टीम्सना ट्रेनिंग देताना ओमचे बाबा आणि तो ह्या दिव्यांग किंवा अंधांना कसं ह्या स्पोर्ट्सचं ट्रेनिंग दिलं जातं ह्याचं ट्रेनिंग घेऊन मग आम्ही त्यांना सर्व लोकांना किंवा जे पण नेशनल ट्रेनर असतात जे सायटेड डोळस लोकांचे असतात त्यांना पण आम्ही हे अंधांना कसं ट्रेनिंग दिलं जातं ह्याचं ट्रेनिंग देऊन मग त्या मुलांना वेगवेगळ्या स्पर्धांसाठी तयार करतो. बाळ दत्तक घेताना समाजाकडून आणि परिवाराकडून ज्या काही अडचणी आल्या त्या अशा. बाळ तर आम्ही दत्तक घेतलं. आम्ही दोघंही शासकीय कर्मचारी असल्यामुळे आम्हाला ते इझिली दत्तक मिळालं आणि त्यांच्या नियमात सुद्धा आम्ही बसत होतो. 35 वर्षापेक्षा लहान फॅमिली म्हणजे पती पत्नीचं वय 35पेक्षा कमी हवं असं त्यात नियम होता आणि त्या नियमात आम्ही बसत होतो आणि आम्ही दोघंही शासकीय कर्मचारी होतो. बाळ दत्तक घेतल्यानंतर 2 महिन्यानेच कोर्टाचा आदेश आला की तुम्हाला तुमचं बाळ परत करावं लागेल. इतका जीव लावलेला आणि ते बाळ आम्ही खूप प्रयत्न म्हणजे फॅमिलीला सर्व विश्वासात घेऊन हे सर्व करून आम्ही बाळाचं संगोपन करत होतो आणि ही ऑर्डर आल्यावर सर्व नैराश्य झालं, रडारड सुरू झाली. पण मी रडली नाही. मिस्टर पण खचून गेले की असं कसं म्हणून. आणि आम्ही कोर्टात गेलो. कोर्टाच्या तारखेला बाळाला घेऊन गेलो कोर्टात. सोबत आमची भाची होती. सकाळी आम्ही गेलो होतो 8 वाजता निघालो. आम्ही तिथे 10-10:30ला पोचलो. 12 वाजताची आमची केस होती. तोपर्यंत त्याला भरवणं, त्याचं थर्मासवरून सगळं जेवण वगैरे आम्ही बनवून नेलेलं. खिमट खायचा तो आणि दूध थर्मासमधून नेलं. सर्व त्याचं हगीज लावून नेलेलं. हे सगळं आम्ही करत होतो तिकडेच कोर्टाच्या बाहेर बसून त्याला. आणि जेव्हा माझा नंबर आला तेव्हा जजचं असं म्हणणं होतं की तुम्ही अंध आहे, तुमच्या मुलाला कसं तुम्ही ओळखणार? तो शाळेत जायला आता ठीक आहे, पण तो शाळेत जायला लागला किंवा गार्डनमध्ये गेला तर तुमच्या मुलाला तुम्ही कसं शोधणार? तेव्हा मी त्यांना हे उत्तर दिलं की अंधांना सुद्धा मुलं होतात आणि ती आपली मुलं सांभाळतातच ना. आणि आता तर माझे पती तर डोळस आहेत, मी अंध असली तरी. दोन्ही अंध पती पत्नी पण आपल्या मुलांना खूप छान सांभाळतात. तर त्याच्यावर त्यांनी म्हणे हे तुम्हाला सिद्ध करावं लागेल. तर मी आतमध्ये त्या कोर्टात आल्यानंतर त्याला बाहेर घेऊन जायला सांगितलं. मीच सांगितलं की मिस्टरांना आणि भाचीला की त्याला बाहेर घेऊन जा. मी समोरून ओझल झाल्याबरोबर त्याने रडायला सुरुवात केली. मग मी तिथून ओरडूनच सांगितलं की त्याला खाली सोडा. दरवाजाच्या बाहेर गेल्यानंतर त्याला खाली सोडायला सांगितलं. तो नुकताच पोटाने सरकत येत होता. तर तो सरकत माझ्या त्या कठड्यापर्यंत आला जिथे मला उभं केलं होतं विटनेस बॉक्समध्ये आणि माझ्याकडे आला आणि रडायचा गप्प झाला. तर मी सांगितलं की सर, मी त्याला ओळखलं नाही तरी तो मला ओळखू शकतो. आणि मग बसलेले सर्व वकील आणि जे कोणी आले होते कोर्टात केससाठी ते सर्व उभं राहून टाळ्या वाजवल्या. आणि त्यानंतर की कोणतेही अंध कपल बाळ दत्तक घेऊ शकतो हा कायदाच झाला. आणि मला त्याचा अभिमान आहे की मी पहिली अंध महिला आहे जिने कोर्टाच्या आदेशानुसार बाळ दत्तक घेतलं आणि इतर अंधांनाही ते दत्तक घेण्यासाठी मार्ग मोकळा केला. माझ्या पतीने माझं नाव जे नेहा ठेवलं आहे त्याचा ग्रीकमध्ये अर्थ आहे दृष्टिकोन.
हा नेहा नावाचा अर्थ इथे साध्य झाला आणि सार्थकही झाला. खूप छान नेहाताई, खूप सुंदर माहिती दिलीत आणि खूप नवीन माहिती मिळाली आम्हाला तुमच्या या सांगण्यातून. आणि सगळ्यात पहिलं तर तुम्ही मूल दत्तक घेणारी पहिली महिला ठरलात याबद्दल खरोखरच, अंध महिला ठरलात याबद्दल खरोखरच तुमचे मनापासून अभिनंदन पूर्ण साहित्य उत्सव परिवाराकडून. आणि आज तो मुलगा तुमचा खूप सुंदर कार्य करतो आहे याविषयीही तुम्ही सांगितलं. स्पोर्ट्समध्ये तोही स्पोर्ट्स पर्सन आहे आणि स्वतः ट्रेनिंग घेऊन अंध मुलांना, मुलींना ट्रेनिंग देण्याचं कामही तो तुमच्या बरोबरीने करतो आहे. एकंदरीत तुमचा खूप सुंदर असा तुम्ही काम करता आहात. तर त्याबद्दल खरोखरच मनापासून तुमचे अभिनंदन. आणि तुम्हाला जागतिक विक्रम तुम्ही केलात हिमालयात जाऊन. त्यानंतर तुम्ही मातृत्व गमावलं खरोखर आहे, पण तुमच्या मुलाने तुम्हाला आई पण अनुभवण्यासाठी दिलं. तर आता मला असं विचारायचं आहे एकतर की तुम्ही तुम्हाला म्हणजे संसारा करता करता, कारण बहुतांशी लोक असं म्हणतात की संसार करायला लागलं की महिलांची प्रगती खुंटते किंवा थांबते. आई झाल्यावर महिलांना काही करायला मिळत नाही. पण आपल्या अंध जगतामध्ये अशी भरपूर उदाहरणं आहेत की ज्यांनी लग्नानंतरही आपली स्वतःची एक जागा तयार केलेली आहे, स्वतःची एक जागा निर्माण केलेली आहे. तर त्यातल्याच तुम्हीही एक आहात. तर तुमच्या संसारात तुम्हाला हे सगळं करणं कसं काय शक्य होतं? म्हणजे तुम्ही इन्कम टॅक्समध्ये पण काम करता आणि स्पोर्ट्ससाठी पण एवढा वेळ देता. तर तुम्हाला हा वेळ कसा मिळतो? हे सगळं तुम्ही संसाराबरोबरीनेच कसं काय करता याविषयी आमच्या साहित्य उत्सवच्या श्रोत्यांना ऐकायला खूपच आवडेल. तर त्याबद्दलही तुम्ही सांगा, तुम्ही ते कसं जमवून आणता. आणि 2015मध्ये पण तुम्ही एक कायदा आणवला होता, तर तो कसा आणि काय होता, त्या कायद्याविषयीही तुम्ही आम्हाला माहिती द्या. जो तू प्रश्न विचारला की लग्नानंतर खूप महिलांना प्रगतीसाठी अडचण येते, अगदी हे नक्कीच आहे. पण माझे पती आणि माझा सासरचा परिवार इतका कोऑपरेटिव्ह आहे की 2003 साली आम्ही संस्था स्थापन केल्यानंतर आम्हाला स्वयंसेवकांसाठी कोणालाही विनंती करण्याची गरजच पडली नाही. ॲज अ फॅमिली पिकनिक असंच लोकांना वाटायचं. माझ्या नंदेची मुलं, नंदा, त्यांचे परिवार, माझ्या दिरांची मुलं, माझ्या जाऊबाई, माझे दीर, हे स्वतःहून ॲज अ स्वयंसेवक, ॲज अ व्हॉलेंटियर आमच्या सगळ्या इव्हेंटला नेहमी येत होते. त्यामुळे ही संस्था स्थापल्यानंतर वेगवेगळ्या स्पर्धांना जेव्हा आम्ही राज्य, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर टीम्स घेऊन गेलो, कबड्डी, फुटबॉल, गोलबॉल, पुन्हा क्रिकेट, ह्या सर्व स्पर्धेसाठी जेव्हा अंध महिलांचे संघ आम्ही घेऊन गेलो, तेव्हा आम्हाला कधीच स्वयंसेवकांची अडचण आली नाही. आणि भारतात वेगवेगळ्या ठिकाणी मी आत्तापर्यंत वेगवेगळ्या संस्थांवरच्या कमिटींवर मी काम केल्यामुळे पूर्ण भारतातील कोणत्याही ठिकाणी राज्यात मी गेली तरी, जरी मला मुंबईवरून स्वयंसेवक घेऊन जाता नाही आले तरी ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी मला स्वयंसेवक कधीही उपलब्ध होतात.
जे जे श्रोते अंध ऐकत असतील आमचा हा इंटरव्ह्यू, तर त्यांनाही कधीही पूर्ण भारतात कुठेही जेव्हा जाणार आणि काही स्वयंसेवकांची गरज असेल तर नक्की मला संपर्क साधा. मी तिथल्या एखाद्या सोशल वर्करचा मी तुम्हाला नंबर देईन, तो तुम्हाला त्या राज्यात मदत नक्की करेल. अगदी मी हे शाश्वती देते की नक्की तुम्हाला त्यांची मदत होईल. आणि लग्नाच्या नंतर माझं लग्न परत एकदा सांगते, मी 15 एप्रिल 1995 साली झाली आणि मी इन्कम टॅक्समध्ये नाही आहे कामाला, मी सेल्स टॅक्स म्हणजे आताचं GST ऑफिस, GST म्हणजे वस्तू आणि सेवा कर ह्या कार्यालयात वांद्रे विभागात मी कार्यरत आहे, दूरध्वनी चालिका म्हणून. अनेक वर्ष शासनाशी मी लढा देत आहे की इतर स्पोर्ट्स पर्सनप्रमाणे, खेळाडूंप्रमाणे आमच्या दिव्यांग खेळाडूंनासुद्धा ज्या राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी झाल्यावर ज्या सुविधा मिळतात, तर 1995च्या कायद्याने त्या आम्हालाही 1955च्या कायद्याने आम्हालाही त्या मिळाल्या पाहिजेत. तर आत्ता 1 ऑक्टोबर 2015 साली खेळाडूंसाठी दिव्यांग खेळाडूंसाठी विशेष GR काढलेला आहे. त्यात ज्या सुविधा डोळस किंवा नॉर्मल खेळाडूंना मिळतात, त्या सर्व सुविधा आता आपल्या दिव्यांग खेळाडूंनाही प्राप्त झालेल्या आहेत. अनेक खेळाडू त्या शासन निर्णयामुळे शासकीय कार्यालयात रुजू झालेले आहेत, खेळाडू असल्यामुळे. आणि अजून एक तुझा प्रश्न होता की लग्नानंतर 2003 साली आम्ही संस्था स्थापन केली. 2005 साली मला शिवछत्रपती अवॉर्ड मिळाला. 1992 साली मी जागतिक विक्रम केला. 1994 साली तो लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवला गेला. पण शासनाचा शिवछत्रपती अवॉर्ड मला 10 वर्षानंतर म्हणजेच 11 वर्षानंतर मिळाला. त्या जागतिक विक्रमासाठी मला हा शिवछत्रपती विशेष गिर्यारोहण पुरस्कार, जो डोळसांना मिळतो हा पुरस्कार, डोळसांच्या कॅटेगरीमध्ये हा पुरस्कार मला मिळाला. हा शिवछत्रपती विशेष गिर्यारोहक पुरस्कार घेणारी सुद्धा मी एकमेव महिला आहे. त्यानंतर 2002 साली 200 फुटाचं व्हॅली क्रॉसिंग, 2002 साली 200 फुटाचं जीवधन किल्ला ते खडा पारसी हे व्हॅली क्रॉसिंग, नंतर 2014 800 फुटाचं ड्यूक्स नोज लोणावळा येथील व्हॅली क्रॉसिंग, त्यानंतर 1600 फुटाचं हरिश्चंद्रगडवरील कोकण कड्यावरील 1200 फुटाचं व्हॅली क्रॉसिंग मी केलं. 800 फूट आणि 1200 फूट व्हॅली क्रॉसिंग जे मी 2014 आणि 16 साली केलं, त्याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड 2017 घेण्यात आलेली आहे. आणि सदर दोन्ही रेकॉर्ड ब्रावो बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड फ्रान्स आणि लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये डिसेंबर 20, 2019 नोंदवण्यात आलेले आहेत. खूप छान नेहाताई. आपला संसार व आपली नोकरी सांभाळून हे सगळं तुम्ही गेले अनेक वर्ष
आपल्या अंध बंधू भगिनींसाठी करत आहात. तुम्ही फक्त स्वतःच अनेक स्पोर्ट्समध्ये तरबेज नसून इतर अंध बंधू भगिनींसाठीही तुम्ही त्यांना प्रशिक्षण देण्याचं कामही करत आहात. आणि यासाठी तुम्ही काय काय मेहनत घेतली हे सगळं तुम्ही आमच्या श्रोत्यांना सांगितलंच. यातून नक्कीच सर्वांना प्रेरणा मिळेल आणि तेही आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी नक्कीच प्रवृत्त होतील. तर जाता जाता फक्त एवढंच विचारू इच्छिते की साहित्य उत्सव परिवाराच्या सदस्यांसाठी, आमच्या श्रोत्यांसाठी तुम्ही काय सांगाल? साहित्य उत्सव श्रोत्यांसाठी मी हे नक्की सांगेन की माझ्याबद्दलची मी सर्व माहिती सर्वांना सांगितली आणि त्यामध्ये मला असं वाटतं की मला अनेक वेगवेगळे पुरस्कार आत्तापर्यंत मिळालेले आहेत. जर श्रोत्यांपैकी एखाद्या व्यक्तीने जरी एखाद्या दिव्यांगांना त्यांच्या परिचयाच्या मदत करून त्यांना पुनर्वसन करण्याचे प्रयत्न केले, साहसी खेळातून पुनर्वसन करण्याचे प्रयत्न केले, तर माझा हा इंटरव्ह्यू सक्सेस झाला असं मला वाटेल. कधीच कोणालाही आपण कमी समजू नयेत. प्रत्येक व्यक्ती हा युनिक आहे. अपंगांना अपंग म्हणू नका. दे आर नॉट डिसेबल, दे आर डिफरंटली एबल असं मला वाटतं. आणि तुम्हीही तसं वाटून घ्याल तेव्हा प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी कमीपणा असतोच. त्या कमीपणांवर यशस्वीरित्या मात करून पुढे जाण्यासाठी प्रयत्न करणाराच खरा यशस्वी असतो. त्यामुळे जगात कोणीही डिसेबल नाही. ते सर्व जे आहेत ते डिफरंटली एबल आहेत. सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद नेहाताई. तुमच्या या संदेशाने नक्कीच साहित्य उत्सव परिवाराला खूप काही शिकवण मिळाली असेल आणि तुमच्या या संदेशातून नक्कीच सर्वांना काही ना काहीतरी घेण्यासारखं असेलच आणि सर्वच आपली आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्दीने प्रयत्न नक्कीच करतील. काय मग मित्रांनो, कसा वाटला आजचा रविवारचे पाहुणे? आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. तुमच्या प्रतिक्रिया हेच आमच्यासाठी प्रोत्साहन आहे. असेच आपल्याला प्रेरणा देणारे व आपल्यासाठी काहीतरी करत असलेले वेगवेगळे पाहुणे आम्ही दर रविवारी तुमच्यासाठी घेऊन येऊ, याच वचनासह आणि याच प्रॉमिससह मी सुनीता निगम आपला सर्वांचा आजच्या पुरता निरोप घेते. धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप.
जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.